चला मंडळी, आज आपण एक झटपट असा पौष्टिक नाश्ता बघणार आहे आणि एका याच्यामध्ये 3 प्रकारचा नाश्ता कसा तुम्ही बनवू शकता ते बघणार आहे। अप्रतिम अशी रेसिपी आहे। जेव्हा पण तुमची मुलं भाज्या वगैरे खात नसतील किंवा नाश्ता करायला कचावत असतील, टिफिन खात नसतील, तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की बघा। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण 3 रेसिपी बघणार आहे, एकाच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आणि त्याही झटपट तयार होतात, अतिशय पौष्टिक अशा तयार होतात। तर चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता मी रेसिपीकडेच वळते। सुरुवातीला इथं आपण 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। आता हे कांदे आहेत ते सोलून मी धुवून घेतलेत थोडे पाण्याखालून आणि त्यानंतर आपण एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। कांदा चिरत असताना जेवढा बारीक चिराल तेवढा बारीक चिरून घ्या। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घेतली, ती पण पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर शक्यतो वापरताना फ्रेशवाली वापरा, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान असा येतो। बघा, आता कांदा आणि कोथिंबीर आपली कट करून झालेली ती एका डिशमध्ये घेतली। त्यानंतर मेथी घेतली, 1 कपभरच्या अंदाजे मी मेथी घेतलेली, ही मी पाण्याखाली आधीच धुवून घेतली होती आणि आता आपण ती कट करून घेऊया। मेथी पण कट करत असताना काय करायचे, जास्त दांडेवाली घ्यायची नाही, म्हणजे ज्याचा देठ असतो तो भाग जास्त याच्यामध्ये घ्यायचा नाही, थोडी पानाचा भाग जास्त घ्यायचा आहे आणि एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। आता मेथी पण आपली चिरून झालेली मेथी पण मी आता त्या डिशमध्ये एका बाजूला ठेवते। त्यानंतर इथं पालक घेतलेला आहे, पालकचे पण आपण काय करूया, 1 कपभर घेतलेला आहे, त्याचे जरासे दांडे आहेत ना मागचे ते आपण काढून घेऊया। ते काय तर खाताना मध्ये मध्ये लागतात आणि मुलं खात नाहीत, त्यासाठी मी हा थोडासा दांडा आहे तो आपण बाजूला काढून घेतला आणि पानं आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, नितळून घेतली आणि एकदम बारीक अशी चिरून घ्यायची। पालक म्हटलं, मेथी म्हटलं तर मुलं आहेत ना खाताना नेहमी तोंड वाकडी करतात किंवा खाल्लं जात नाही, टिफिनमध्ये काही दिलं तरी ते तसंच परत येतं। तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही बनवून दिली तर नक्कीच तुमचा टिफिन आहे मुलांचा तो एकदम असा खाली होऊन येईल। आता इथं आपण बॅटर तयार करूया। बॅटरसाठी इथं जर तुमच्याकडं थालीपीठची भाजणी तयार नसेल घरामध्ये तर झटपट कसं करायचं ते इथं मी सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी भरून आपण तांदळाचं पीठ घेणार आहे, जे नॉर्मल आपण भाकरीला वापरतो ते पीठ याच्यामध्ये घालायचे। त्यानंतर अर्धी वाटी आहे ते बेसन पीठ घेतलेले। बेसन पीठ चांगलं चाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये ढिकळे वगैरे होतात लवकर, तर ते व्यवस्थित आपण चाळून घेऊया। आता ही 3 पीठ आहेत ना ते आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण भिजवतो त्यावेळेस व्यवस्थित सगळी ती मिक्स होतात। आता चवीनुसार मीठ ॲड केलं, चिरलेला कांदा घातला, त्यानंतर याच्यामध्ये मिरची, आलं आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालून हा ठेचा तयार करून घेतला। थोडासा भरड काढायचा आणि 2 चमचे याच्यामध्ये मी घालून घेतलेले। चवीनुसार ॲड करू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये हा ठेचा घातल्यानंतर त्यावरती अर्धा चमचा हळद घातली, जिरा पावडर अर्धा चमचा घातली आणि भाजलेल्या धन्याची पावडर आहे ती अर्धा चमचा घालून घेतलेली आहे। जी जिरा पावडर घातलेली आहे ती ही भाजलेल्या जिऱ्याची घातलेली आहे। त्यानंतर 2 चमचे आहे ते पांढरे तीळ घातले, 2 चमचे आहे ती साखर घातली आणि आपण नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं हंड्यातील ते घालून आपण हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे, मळून घ्यायचे। पीठ मळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम पातळ असं पीठ मळायचं नाही, काय सुरुवातीलाच पातळ झालं तर नंतर ज्यावेळेस आपण भाजी त्याच्यामध्ये ॲड करणार किंवा हे करणार तर त्यावेळेस आणखीन त्याला पाणी सुटत जातं आणि पीठ आपलं जास्त पातळ होतं आणि आपल्याला जे थालीपीठ आहे ते थापता येत नाही। जर खूप वेळ आपल्याला ठेवायचं असतं ना पीठ तर त्यावेळेस थोडंसं घट्ट मळायचं, मग ते आपोआप आपण पाण्याचा हात लावतो तर ते म्हणजे पातळ होत जातं। आता बघा अशा पद्धतीचं आपण पीठ मळून घ्यायचे। आता इथं पीठ मळून झालेलं आहे, आता त्याचे मी 3 भाग करते, कारण आपण 3 प्रकारचे थालीपीठ इथं करणार आहे, तर त्यासाठी 3 भाग करून घेतलेले आहेत। आता एका भागामध्ये सुरुवातीला इथं जी चिरलेली कोथिंबीर होती ती घातली, त्यातील थोडीशी कोथिंबीर आहे ते मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि बाकीची सगळी याच्यामध्ये घालून घेतली आणि चांगली मिक्स करून घेतलेली आहे। बघा पुन्हा असं थोडंसं पीठ चांगलं मळून घ्यायचं। त्यानंतर आपण हे जे मळलेलं पीठ आहे ना कोथिंबीर घातलेलं, तर ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला जे दुसरे ही जी 2 पीठं ठेवलेली आहेत ना, म्हणजे 2 भाग काढून बाजूला, तर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ मिक्स करता येतील। आता मी 1 भाग पुन्हा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जी चिरलेली मेथी घेतली होती बारीक ती घालून घ्यायची। मेथी पण घेत असताना थोडीशी मेथी आहे ते बाजूला अर्धी वाटी काढून ठेवायची आणि त्यानंतर बाकीची सगळी घालून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये काय होतं, आपण याच्यामध्ये सुरुवातीलाच असं मिक्स करून घेतलं ना की त्याचा फ्लेवर असतो, कोथिंबीर असो किंवा पालक असो किंवा काही, तर ते
ते त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि एक छान असा फ्लेवर येतो. आता मी याच्यामध्ये पालक घातलेला आहे, थोडासा पालक शिल्लक ठेवला आहे आणि बाकीचा घालून असं मिक्स करून घेतलेले. आता हे 3 बॅटर आपले तयार झालेले आहेत बघा, किती झटपट असे झालेले आहेत. आता इथं मी एक रुमाल घेतलेला आहे, हा कॉटनचा साधा रुमाल घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे हा रुमाल आहे ना स्वच्छ पाण्यातून धुवून घेतला आणि बघा अशा पद्धतीने त्याला थोडासा गुंडळून घेते. बघा आता थालीपीठ टाकल्यानंतर कशा पद्धतीने रुमाल उचलून आपण तव्यावरती टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने याचा उलटा हात पकडायचा आणि क्रॉसमध्ये आपण तव्यावरती तो पलटी करणार आहे, म्हणजे व्यवस्थित थालीपीठ असतं ते आपल्याला तव्यावरती घालता येतं. तुम्ही सरळ जर टाकायचं म्हटलं मग ते थालीपीठ आपलं व्यवस्थित तव्यावरती घातलं जात नाही. आणि रुमाल दुमडायचं एकच कारण की रुमाल आपण छोटा केला ना परफेक्ट की काय होतं, पूर्ण तव्यावरती तो चिपकत नाही आणि साईडनं जळत नाही, त्यामुळे आपला रुमालही खराब होत नाही आणि जास्त जळला जात नाही. त्यासाठी मी एकदम छोटा करून घेतलेला आहे, एक साईडनं असा गोल दुमडून घेतलेला आहे. चला तर आता याच्यावरनं पुन्हा एकदा आपण पाणी लावून घेऊया आणि त्यानंतर आपण थालीपीठ करायला घेणार. तुम्हाला इथं दाखवते, जेव्हा तुम्ही पोळपट घ्याल ना तर त्यावेळेस पोळपट मोठा असतो, गोल असतो, तर त्याच्यावरती हा संपूर्ण रुमाल बसला जातो. तर तुम्ही थालीपीठ मोठं करणार असाल ॲक्च्युली तर तुम्ही तो पोळपट वापरू शकता, किंवा मग तुम्हाला थालीपीठ छोटं करायचं तर पोळपटावरतीही तुम्ही अशा पद्धतीनं गुंडळून घेऊ शकता. जेवढा तुम्ही रुमाल छोटा कराल तेवढं तुमचं थालीपीठ छोटं बनवता येईल. आणि काय होतं, सुरुवातीला जे पहिल्यांदा कोण बनवणार असतील तर त्यांनी छोटंच बनवायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला टाकताही येतं आणि फाटलं जात नाही, उचलताही व्यवस्थित येतं. चला तर आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. आता इथं मी पीठ घेतलेलं आहे, जे कोथिंबीर मिक्स केलेलं, त्याच्यावरती कोथिंबीर घातली, थोडेसे पांढरे तीळ घातले, पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या बोटाच्या साहाय्याने थालीपीठ आहे ते थापून घ्यायचे. थालीपीठ थापत असताना शक्यतो आहे ते पातळ थापायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं छान भाजलं जातं, खरपूस भाजलं जातं आणि खायला खूप असं टेस्टी लागतं. मध्ये मी एक 4-5 असे होल करून घेतलेले आहेत, म्हणजे थालीपीठ भाजायला इझी जातात. बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पकडायचं, त्यावरती पाण्याचा हात लावायचा आणि असं इझिली रुमाल आहे तो काढून घ्यायचा आहे. आता बघा अशा पद्धतीने पुन्हा मी रुमाल आहे तो त्याच्यावरती ठेवला आणि आपण त्याला पाणी लावून घ्यायचे. आता हे जे थालीपीठ घातले त्याला लगेच आपण तेल सोडून घेणार आहे, सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं. जे होल केलेले त्याच्यामध्येही थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. इथं थालीपीठचा कलर तुम्ही बघू शकता, काय अप्रतिम असा दिसतोय आणि खायला म्हणाल ना तर अतिशय टेस्टी असं लागतं. बघा काय मस्त असा कलर दिसतोय. व्यवस्थित मीडियम ते स्लो गॅसवरती हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचंय. हे बघूनच ना तोंडाला अगदी पाणी सुटतं मस्तपैकी. चला आता आपण हे जाळीवरती काढून घेऊया आणि दुसरं थालीपीठ अशाच पद्धतीने करून घेऊया. आता थालीपीठ थापत असताना बघा अशा पद्धतीचा गोळा घ्यायचा. आपण जास्त पातळ नाही करून घेतलं, त्यामुळे आपले थालीपीठ आहे ना व्यवस्थित तव्यावरती आपल्याला घालता येतं. जेवढं पातळ केलं ना की जास्त म्हणजे विस्कटलं जातं किंवा मग ते तुटलं जातं. कोथिंबीर घातली, पांढरे तीळ घातले, पुन्हा थोडंसं थापून घ्यायचं. थापता येत नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावला तरीही चालू शकतं आणि छानपैकी असं पातळ थापून घ्यायचं आहे. उचलताना थालीपीठाचा जो रुमाल आहे तो थोडासा क्रॉस हातामध्ये उचलायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला पुढेही दाखवीन की एकदम झूम करून की कशा पद्धतीनं रुमाल आहे तो उचलावा लागेल तुम्हाला. बघा क्रॉस हातमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर तव्यावरती टाकून घ्यायचं. समजा कधी तुमचं असं थालीपीठ फाटलं किंवा रुमालाला चिपकून राहिलं तर टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही तेच बॅटर उचलू शकता किंवा ह्याच्यातील आणखीन बॅटर थोडंसं त्यावरती घालायचं, पाण्याचा हात लावायचा आणि ते तिथं थापून घ्यायचं. व्यवस्थित आपलं थालीपीठ बनलं जातं. इथं तुम्हाला मी दाखवते पलटी करून. आता मी तेल सोडून घेतलेलं आहे, सगळ्या बाजूनी चांगलं एक साईडनं भाजले. बघा आता इथं आपलं थालीपीठ फाटलं होतं थोडंसं, पण इथं अजिबात दिसत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. आता आपण दुसरं थालीपीठ करायला घेऊया की जे मेथीचं होतं. आता असंच मी थापून घेतलेलं आहे, त्यावर मेथी घातली, पांढरे तीळ घातले. पांढरे तीळ तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतील, पण खूप छान असं टेस्ट लागते, क्रंची लागतं. अशा पद्धतीनं थापून घेतले, त्याला छानपैकी 4-5 होल केले आणि त्याच पद्धतीनं पुन्हा मीडियम ते स्लो गॅसवरती छानपैकी हे थालीपीठ आहे ते भाजून घेतलेलं आहे. काय होतं, बहुतेक वेळा मुलं आहे ना मेथीची भाजी, पालक, कोथिंबीर ह्या गोष्टी जास्त खाल्ल्या जात नाहीत, मुलांना पौष्टिक जात नाही. तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ बनवून दिले, टिफिनमध्ये दिले तर नक्की 100% हा टिफिन आहे तर मुलांचा खाली होऊन येईल. आणि आपणही नेहमी ब्रेड वगैरे खाण्यापेक्षा अशा पद्धतीचं पौष्टिक नाश्ता घरच्या घरी सर्वांना करून देऊ शकतो. बघा आता हे आपलं आत्ता जे बनवणार आहे ते आपण पालकचं बनवणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण
थापून घ्यायचा आहे. त्यावरती पालक घालायचा, पांढरे तीळ घालून घ्यायचे. मी प्रत्येक ह्याच्यावरती पांढरे तीळ आहे ते वापरलेले आहेत. मला जास्त करून आवडतात, घरातल्या नाही सर्वांना आवडतात, त्यासाठी मी पांढरे तीळ आहे ते यावरती घालून घेतलेले आहेत. आणि भाजत असताना एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. कलर बघा तुम्ही, मेथीचा पराठा आहे तो हे बघा हा डार्कवाला आहे आणि कोथिंबीरचा आहे तो थोडासा लाईट आहे. तुम्हाला त्यातील फरक लगेच समजून येईल. आणि खाताना आहे ना, तुम्ही कोथिंबीरचा खाता किंवा मेथीचा खाता किंवा पालकचा खाता, तर त्याची जी टेस्ट आहे ना तर ती लगेच समजली जाते. बघा आता मी हा पालकचा दाखवते. आता याच्यावरती आपण पालक घालून घ्यायचा आहे अशा, आणि परत पांढरे तीळ आहे ते पण मी यावरती घालून घेणार आहे. आता तोपर्यंत एक पराठा नाही, आपले थालीपीठ आपलं भाजत आलेलं आहे. आता पालकचं थालीपीठ पण थापून झालेलं आहे. आता ते आपण घालूया. बघा एक क्रॉसमध्ये पकडायचा आहे आणि अशा पद्धतीचा रुमाल उचलून यावरती घालायचा. ते पाण्याचा हात लावायचा वरून रुमालाला आणि इझिली असा काढून घ्यायचा. एक पहिल्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की थोडंसं अवघड आहे, परंतु जसं तुम्ही बनवत जाल तसं तुम्हाला नक्कीच जमेल. हे जे थालीपीठ आहे ना, तुम्हाला आता जवळून दाखवते कशा पद्धतीनं मी थापते ते आणि कशा पद्धतीनं आपण तव्यावरती घालतो. पहिल्यांदा तुम्ही जर थालीपीठ बनवणार असाल आणि अशा पद्धतीचं जर बनवलं तर 100% तुमचं थालीपीठ आहे ते अजिबात तुटणार नाही, बिघडणार नाही, काही होणार नाही. अप्रतिम असं थालीपीठ तयार होईल. बघा काय मस्त दिसतंय का नाही. जसजसे बाकीचे थालीपीठ भाजलेले आहेत ना, ते छान असा घमघमाट सुटलेला आहे. तव्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं, पाण्याचा हात लावायचा रुमालाच्या वरती आणि इझिली रुमाल आहे तो आपण काढून घ्यायचा. आणि आपला रुमाल पण आहे ना, गुंडाळल्यामुळं जास्त तव्यावरती पडत नाहीये, त्यामुळे इझिली निघतो. त्यानंतर आपण असं तेल सोडून घ्यायचंय सभोवती. दोन्ही बाजूनी थालीपीठ खरपूस भाजायचं. बघा तर आता आपली सगळी थालीपीठ आहेत ते तयार झालेली आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला असेल थोडा जरी, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. बघा मंडळी, इथं आपले मस्त असा मेथी पराठा, पालक पराठा आणि कोथिंबीर पराठा तयार झालेला आहे. नक्की बनवा आणि कमेंट करायला विसरू नका.